हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तो आज हम व्लॉग बनाना चाहते नहीं जमत सर्वांचं स्वागत आहे भडव्यांनो। आज आमच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे कशाची तरी, ते आम्हाला माहीत नाही। आम्हाला माहीत पडलं तर तुम्हाला सांगू आम्ही। तर सुरुवात करू। तर हा एक गडी आहे, हा सांगणार तुम्हाला। बोला। हॅलो गाईज, आज आमचा दुसरा व्लॉग आहे। तर या दुसऱ्या व्लॉगमध्ये आम्ही आज परत आमच्या शेतीत आलो आहे। तर शेतीत बघू, आज शेतीत आज खूप कधी चालू आहे। तुम्ही मागचा ब्लॉग बघू शकता। तर हा व्लॉग 2 दिवसानंतर अपलोड करतो आहे मी, कारण मी खूप दिवसानंतर इकडे आलो आहे। तर थोडा वेळ लागेल, थोडी एडिटिंग वगैरे करायला टाईम लागला, कारण 2-3 अकाउंट हँडल करायचे असतात, म्हणून थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो। अकाउंटला सर्व टोटल करून आमच्याकडे फक्त 1000 सबस्क्रायबर आहेत। आम्ही खूप कष्ट घेतो असं आम्ही बोलणार नाही। मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही। तर चला आता आपण तिकडे जाऊ। पाईप वगैरे काही तर झाले, तर तिकडे बघू आपण काय झालंय, कारण खूप दिवसानंतर आलोय। तर थोडं ओव्हरलुक करायला लागेल, इकडं तिकडे बघावं लागेल काय कुठं काय चालू आहे। आत्ताच फ्रेश पेरू तोडून आलोय, तो खाऊ राहिलोय बघा तुमच्यासोबत। तुम्हाला हा खायला भेटणार नाही, बघू शकता। न काही औषधं टाकता झाडावरून तोडून खाऊ राहिलो फ्रेश। चला आता पुढे चालेल। तुझं काय चाललं आता सांगून दे, म्हणजे तू काय करतो? मी काहीच नाही करत की मी हे करतो, काय करतो की मी काहीच नाही करत। पियुषने सांगितलं तुम्हाला, त्याला इंट्रो दिला आहे त्यांनी, कारण पियुष आता तो सांगणार नाही, पण मी सांगतो तो 10वीला आहे आता। आणि मी 10वी आणि टॅलेंटेड मुलगा आहे त्यांच्या कॉलेजचा, कॉलेज केडी भालेराव शाळेचा। केडी भालेराव 1 नंबरची खटाळा शाळा। आणि मी टुक्कार पोरगा आहे। हां, ते तर बरोबर आहे। टुक्कार पोरगा आहे मी, म्हणजे ॲव्हरेज आहे, जास्त बी नाही। शाळेमध्ये मी खूप शिस्त आहे, म्हणजे मी कॉफी बी करणार तरी मिसला असं वाटेल की मी कॉफी नाही करणार। मी तर 10वी एवढा कॉपी भरोसा करूनच पास झाले। 10वी तर पुरी कॉपी करूनच पास झाले। इंजिनिअरिंगला थोडाफार अभ्यास केला, तो बी एक दिवसाचा अभ्यास करून सगळा सब्जेक्ट काढायचो। पण तरी पण पहिले आपण फर्स्ट इयरला 1 नंबर आलो होतो ऑनलाईनमध्ये। ऑनलाईन होता म्हणून 1 नंबर आलो। दुसऱ्या यायला गेलो 2 बॅक होती ऑफलाईनला स्टार्टिंगला, मग नंतर परत हळूहळू करत ऑल क्लिअर निघालो। तिथं खूप ओळखी होऊन गेल्या। मग इकडे फिर तिकडे फिर, चहा पे चालू होतं। मग तुम्ही बघू शकता बॅचलर लाईफ कशी असते, रूममध्ये कसे राहतात डंगरासारखे। समझने वाले को इशारा काफ़ी है, समझने वालों को इशारा काफ़ी है। आप देख सकते हो मैं कितना खुश हूँ अभी पहले से। आप देख रहे होगे तो आपको बिल्कुल, कारण की तो नाशिकला गेला नाही खूप दिवसांपासून, म्हणून तो खूप सुखी आहे, सुखी समाधानी निरोगी आहे मी। काय म्हणतो पियुष अजून? मी काहीच नाही म्हणत। तुम्ही लांब बघू शकता, लांब बघा तुम्ही पियुष। अरे चेहरा येत नाही क्लिअर, इकडून चालू बघा, हे बघा, हे बघा, लांब तुम्ही बघू शकता। वावर पूर्ण मोकळे, कारण इथे आम्ही लावणार आहे कांदे। ते उळे टाकलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल ते हिरवं हे आमचं घर। बॉडीच्या नावावर काहीच नाही लावली मी आता, बॉडीच्या नावावर काहीच नाही, बॉडीच्या नावावर हात काय। तिकडे मोर कोकू राहिला, म्हणजे आवाज करू राहिला। तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितला असेल, मोराबरोबर व्हिडिओ नाही नसेल बघितला तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो, बघून चला। कुठं चला? चहा प्यायला? नाही, चहा काय प्रत्येक चहा गुळाचा चहा पितो आप, किती बार लागतो गुळाचा? आता असं वाटतं गुळाकडे ॲडव्हर्टाईज घ्यायला का, बाकी तरी भेटू दे। मग किती प्रमोशन करतोय गुळाच्या चहाचा, मग नवीन ब्रँड बनवून जाईल, दुकानं उघडून जातील। माझी टेस्ट खूप मला त्रास देतो। काय म्हणतो पियुष अजून तुझं काय चाललं? तुम्हाला कसा वाटला मग पहिला ब्लॉग? चांगला वाटला असेल कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्ही पुढचा ब्लॉग अजून जोराने बनवू। कसं वाटतं पियुष, तू बघितला ना ब्लॉग? मी एडिट केलाय, मी काय सांगू आता। एडिट केलाय, कसं वाटला मग तुला एडिट करताना? एडिट करताना मला असं वाटलं की आपल्याकडे आयफोन हवा होता।
आयफोन हवा होता. काही नाही गाईस, तुम्ही नक्कीच सपोर्ट कराल तर आयफोन काय तर सगळं येईल. चला इथे गुळ घ्यायचे पैसे नाहीत आपल्याकडे, आपण आयफोन घेऊ आता. कोणता आयफोन घ्यायचा? 16 Pro Max. 16ची स्पेलिंग. हा 16ची स्पेलिंग SIXTEEN 16. बराबर असेल तर तुम्ही कॉमेंट करा, चुकीचं असेल तर टाईप करून टाका. शिवाय नको देऊ फक्त बस. शिवाय आम्हाला बी येतात. शिवाय खूप घाण देतो, पण कोणीतरी शिकवलं आहे शिवाय द्यायच्या नाही असं, म्हणून त्यापासून शिवाय देत नाही मी. पियुष तू का बरं मागे राहतोय? तू बी दाखव ना त्याला. घ्या माझा सुंदर चेहरा पहा तुम्ही. सुंदर सुशील याला कोणी सिंगल आहे तर याला वर्गी बिरगी असेल तर बघा. एका नाही 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 तसं काही नाही. कमेंट मध्ये टाक. नाही नाही चुकून बी नाही, चुकून बी नका करू कमेंट. सख्त लोंडा है, सख्त सख्त, बहुत सख्त लोंडा है वो. इंग्लिश मीडियम का लोंडा. आपको मालूम है इंग्लिश मीडियम के कैसे होते लोंडे और मराठी शाली के कैसे होते लोंडे. ऐसा इंग्लिश मीडियम का लोंडा है वो. इंग्लिश मीडियम मेरे के मराठी मीडियम जैसा लोंडा बन चुका है वो. सब कुछ हमें क्लास से निकाल म्हणजे वर्गातून काढून टाकलं. मॅडम आम्हाला असं बोलते, तुमच्यासारखे नालायक पोरं आम्ही आजपर्यंत पाहिले नाही. तुम्ही विचार करून घ्या कंडिशन कशी आहे. बरोबर आहे. तुम्हाला एक किस्सा सांगतो काय. 10वीला होतो तेव्हा एक किस्सा झाला होता माझ्याबरोबर. म्हणजे तो किस्स्यामध्ये काय झालं, तर मी 10वीला होतो तेव्हा थोडं जोरात बोल बाबा. एक सर होते मला, तर त्या सरांनी सांगितलं, मी आगाव होतो खूप. फळ्यावर नाव टिपायला, तुम्हाला माहिती आहे फळ्यावर नाव टिपायचं आपण 9वी 10वीला. तर फळ्यावर नाव टिपत होतो. मग मी नाव टिपलं, यश नाव टिपलं. मग आमच्या क्लासमध्ये 7 ते 8 यश होते. मग ते सर आले, नाव टिपता मग मी म्हटलो यश नाव आहे. मग सर बोलले उठ, यश कोणाचं नाव आहे उठा असं. कोणीच उठलं नाही. मग सर आम्हाला काय म्हणते, माझी इज्जत बिजत आहे का नाही म्हणे काही म्हणे. मग कोणी यश उभे राहिले नाही. मग सर म्हणजे सगळे यशला उभं केलं, 7 आणि 7 यश सगळे यश उभे राहिले. त्याच्यानंतर मला बी त्यांना तर खाली बाहेर घेतलं, त्यांना खूप बेकार ठोकलं सरांनी. त्याच्यानंतर मला बोलले, नंतर मी नाव टिपायला होतं. मग मला मध्ये तू नाव का बरं नाही टिपलं. मग मला बी घेतलं, मला बी चेनलं. हा एक विषय होता. मग त्या दिवसापासून मी मारच खात राहिलो पुरा 2 वर्ष. आम्ही तर दररोज खातो वर्गामध्ये येत्या बरोबर. वावरामध्ये अक्काबाई पधार रहे हो, अक्काबाई पधार रहे हो, देख सकते हो आप. अक्काबाई मतलब हमारी भाषा में अक्का का नाम केदाबाई, और हम अपनी बहन को भी केदाबाई नाम से चिढ़ाते. केदाबाई काय वो केदाबाई कधी चालली. गॅस तुम्ही हा पाईप बघू शकता. हा पाईप होता इथं पहिले डाळिंब लावलेले होते आम्ही. एवढे डाळिंब होते तर इथं डाळिंब आम्ही काय करायचो, आम्ही तेव्हा लहान होतो, खूप लहान होतो. मग आम्ही माझं मालेगावच्या बाबांचा मुलगा आहे, तो आम्ही इकडून असं जायचं पाय तर पाय जाताना आम्हाला इथं साप दिसला. तसं आम्ही पळालो. आम्ही 1 सेकंडमध्ये त्या नारळाच्या पुढे निघून गेलो. हा एक किस्सा होता. तुला माहिती आहे का पियुष? मग माहीत होता. अजून एक किस्सा होता. आम्ही टेरेसवर होतो. पियुष एवढा आगाव होता, पियुषला बोलायला गेलो, वरून टरबूज फेकायचा पियुष. हा एक किस्सा होता. तिकडे तनु मॅडम बघू शकता तेव्हा. तनु मॅडम कुठं आत्ता गायब झाले त्या. कॅमेरा पाहून पळून जातात ते. त्यांना त्यांच्या इज्जतची खूप काळजी आहे. आता काळजीच नाही. आम्हाला इज्जत बी देत नाही कोणी, म्हणून आम्ही बी सोडून दिली. जाऊ दे गाईज, तुम्ही आमचा सेकंड चॅनल अजून बघू शकता, ट्रेड विथ मोहित. ते जाऊन सर्च करा. त्याच्यावरती ट्रेडिंग शिकवतो हा भाऊ. शिकवतो मी. आणि जो बी हा ट्रेड घेतो त्याची उलटी घेऊन घ्या तुम्ही, तुम्हाला प्रॉफिट पक्का होईल. ओके बरोबर, 100% तुम्हाला प्रॉफिट होईल. चॅनलला सबस्क्राईब करून ही गॅरंटी घेतो मी. खूप दिवसांनी मेहनत करतोय, 4-5 वर्ष झाले असतील, पण काही सबस्क्रायबर एवढे वाढत नाही. पण तरी पण ठीक आहे, चालू आहे, होईल. काय म्हणते त्याला, उम्मीद पर दुनिया कायम है. ओके, उम्मीद पर दिल मासूम है पर उम्मीद पे दुनिया कायम है. दिल मासूम है पर उम्मीद पर दुनिया कायम है.
तर चला भावांनो, तुम्हाला व्हिडिओ चांगला अरे वाटला ऊन असेल. चमकू राहिलं, थांबा इकडून Sorry, या. sorry, चालतं. एक मिनिट, इंट्रोला थोडा टाइम लागेल. हा चला मिनिट. सुरू कर. हा गाईज, तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या. तुमच्या मित्रांना बी पाठवा, कारण खूप उमेदने आम्ही या क्षेत्रात आलो यूट्यूबच्या. बघू आता इथं फेमस झालो तर तुमच्या आशीर्वादाने फेमस बी होऊन जाऊ. आम्ही एक गाडी घेऊन टाकू, चांगले मोठे सेटअप घेऊ. तुम्हाला असंच व्लॉग शेती तर आहेच आमच्याकडे भरपूर. तुम्हाला असेच व्लॉग येत राहतील. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काही असेल तेवढं सगळं करून टाका. आणि आता आपण जाऊ घरी. तुम्हाला नेक्स्ट डेला हम फिर से अपडेट देते. चलो, गुळाचा छाप्याला जाऊ. चहा चला प्यायला जायचं. येऊ आम्ही. बाय.